अनेक जण मला विचारताय की शनिवारी नाशिकमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा निघाला तो नक्की का निघाला. त्या सर्वांना मला सांगायचंय की भावांनो, हा प्रश्न फक्त आरक्षणाच्या वाटणीचा नाही, तर आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आहे. मातंग समाज उपवर्गीकरणाची मागणी करत आहे. त्यांच्या भावनांचा आणि प्रश्नांचा देखील आदर करणं गरजेचं आहे. पण उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दोन समाजांमध्ये जर कायमची दरी निर्माण होणार असेल तर त्याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच शनिवारी नाशिकमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्याचं मी नक्कीच समर्थन करतो. कारण हा विरोध मातंग समाजाच्या विरोधात नाही, तर हा विरोध आहे समाजाची एकजूट तुटू नये यासाठी. कारण आज आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर जर अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर उद्या आपल्या हक्कांसाठी एकत्र कोण उभं राहणार. शेवटी मी आपल्या प्रत्येकाला एवढंच सांगेल की आरक्षणाच्या वाटणीवर भिंती उभ्या करू नका. बंधुभावाच्या रक्तात विष कालवू नका. मातोंग असो की महार, लढा अन्यायाविरुद्ध असू द्या. दोन समाजांची एकजूट तुटेल इतका मोठा विजय कुणालाही मिळवून देऊ नका. जय भीम.